त्या वादावर आज पूर्णतः पडदा टाकलेला आहे। जे शिल्प 108 फुटाचं दाखवण्यात आलं होतं ते ताबडतोब वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं। जोपर्यंत त्या शिल्पाला अधिकृतरित्या मान्यता मिळत नाही, पूर्णतः जे ह्या क्षेत्रातील जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, भक्त आहेत, पुजारी आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून शिल्प कसं असावं, पुरातन महत्त्व शिल्पाचं काय आहे, शिल्प साकारत असताना कुठल्याही भक्तांच्या भावनांचा अनादर होऊ नये आणि त्यासाठी ते शिल्प वेबसाईटवरनं, ते शिल्प तर आता होणारच नाही परंतु ते वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। आणि शिल्प करावं 108 फुटाचंच करावं, परंतु सगळ्या तज्ज्ञांची मदत घेऊन कुठल्याही प्रकारे कुठल्याही शिल्पाला विरोध होणार नाही अशा पद्धतीचं ते शिल्प उभारावं। त्या शिल्पाच्या डोक्यावर भारत मातेचा मुकुट दाखवण्यात आला होता आणि त्यामुळे फार चुकीच्या गोष्टी होत आहेत की काय असं सर्वसामान्य भक्तगणांना वाटत होतं। त्यामुळे शिल्पावरनं तो वादसुद्धा निर्माण झाला होता। त्या वादावर आज अंतिम निर्णय घेण्यात आला आणि त्याचबरोबर काही जे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने एक पत्र काढण्यात आलं होतं। त्या पत्रामध्ये सुद्धा तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता। ते पत्रसुद्धा ताबडतोब रद्द करून ह्यापुढे कुठलंही पत्र किंवा कुठलीही माहिती देत असताना पालकमंत्र्यांना विचारात घेऊन किंवा ते संबंधित सगळ्या जे सदस्य आपण नेमलेले आहेत त्या सदस्यांच्या मान्यतेनंच एखादं पत्र ह्या संदर्भातलं जारी करावं अशा सूचना जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आल्या। सर दुसरा अष्टभुजा एक त्यावरती काही नाही, बरोबर आहे, द्विभुजा किंवा अष्टभुजा कुठं म्हणजे ते शिल्प कशा प्रकारचं असावं। आता जर मला विचारलं तुम्ही तर मी माझ्या शालेय जीवनापासून द्विभुजा असलेल्या तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवरायांना भवानी तलवार अर्पण करते अशाच प्रकारचं फोटो आम्ही सगळ्या शालेय जीवनातली आमच्या पुस्तकांमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी बघत आलेलो आहे। आज अचानक ती अष्टभुजा असलेली एक मूर्ती आणि त्या मूर्तीवर भारत मातेचा मुकुट अशा प्रकारचं काहीतरी विचित्र शिल्प त्या आर्किटेक्टने त्या ठिकाणी दाखवलं होतं। त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता। हा वाद टाळावा, कारण शेवटी कसं आहे, कायद्याचं संरक्षण करत असताना कुठेही सर्वसामान्य भक्तगणांचा भ्रमनिरास होणार नाही किंवा भक्तगणांच्या भावना दुखावल्या नाही जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे। परंतु काही चुका त्यांच्याकडनं घडलेल्या आहेत आणि त्यांना त्या बाबतीतली समज देण्यात आली। दोन पुजारी मंडळांचा हा वाद आहे। एक पुजारी मंडळ असं म्हणते की भारत माताचा उल्लेख केला पाहिजे आणि दुसरा पुजारी मंडळ आहे की नाही। बघा, मी पालकमंत्री म्हणून आणि ह्या महाराष्ट्रातील तुळजा मातेचा निस्सीम भक्त म्हणून या ठिकाणी माझी एक स्पष्ट भूमिका आहे। कुणाचा वाद कुठेही असला तरी ह्या भक्तगणांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये आणि जर तुळजाभवानी मातेला तुम्ही भारत माता म्हणाल तर काय महालक्ष्मी मातेला काय हिंद माता म्हणाल किंवा रेणुका देवी आहे, एकविरा देवी आहे, प्रत्येक देवीला काय वेगवेगळ्या उपमात तुम्ही देत राहणार काय? त्या उपमा देणं अतिशय चुकीचं आहे। भारत मातेचा अभिमान आम्हाला आहे कारण आम्ही भारतीय आहोत, परंतु अशा प्रकारचा उपमा देवीला देणे सुद्धा चुकीचं आहे। तुळजाभवानी ही जगतजननी आहे। आपल्या देवी प्रत्येक देवीला आपण जगतजननी म्हणत असतो आणि जगतजननीचा कुठेही कुठल्याही गोष्टीशी अशी तुलना करणं योग्य होणार नाही। त्यामुळे पुजाऱ्यांशी बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचनासुद्धा घेण्यात आलेल्या आणि त्यांच्या सूचनांचा आदर करून ज्या सूचना आपण भविष्यामध्ये करू शकू अशा सूचनांचा आदर करून पुढची जी काही प्रक्रिया आहे ती करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मी दिलेले। तर तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहात, धाराशिवमध्ये सध्या जुगाराचा विळखा बसला का? कारण एका पित्यानं मुलाला पत्नीला विष पाजलं नंतर स्वतःही गळफास घेतला, जुगारात पैसे आणला होता, कर्जबाजारी झाला। नाही, काही अशा ज्या घटना असतील त्या अतिशय निंदनीय आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये तुळजापूरमध्ये ड्रग्सचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढत होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो ड्रग्स पेडलर असू द्या किंवा कुणीही असू द्या, कुठल्याही राजकीय पक्षाचा तो नेता जरी त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तरी ताबडतोब त्याला अटक करावी अशा प्रकारच्या सूचना मी SP ना दिल्या होत्या आणि त्याचं पालन करून आजपर्यंत बरेच आरोपी पकडलेले आहेत। आणि अशा पद्धतीने जर जुगाराच्या माध्यमातून जर काही अशा घटना घडत असतील तर मी आता SP पालघर आलेले आहेत, त्यांनाही त्या धाराशिव आलेले आहेत, त्यांनाही त्या संदर्भातल्या सूचना देतो। निधी वाटपावर शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे का अजित पवारांच्या बाबतीत? मी तर सांगतो राज्यामध्ये
अजितदादांसारखा अर्थमंत्री असावा आणि असा सक्षम अर्थमंत्री असावा ज्याने गेली अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये अर्थ खात्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांच्याच काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना अतिशय चांगल्या योजना राबवल्या गेल्यात. लाडक्या बहिणींसारखी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, आमच्या एसटी महामंडळामध्ये महिलांना अर्ध तिकीट, त्याचबरोबर 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, अशा योजना अजितदादा वित्तमंत्री असल्याकारणाने यशस्वीपणे आम्ही राबवू शकलो. आणि भविष्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना ज्या काही त्यांच्या माध्यमातून योजना आम्ही केलेल्या आहेत त्या अजितदादा अर्थमंत्री असल्याकारणाने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे राबवू शकतो. काही त्रुटी किंवा काही चुका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडतात, परंतु अजितदादा मात्र स्वतःहून कुणाचा निधी काढून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आमच्या एसटी महामंडळाला किंवा परिवहन खात्याला त्यांनी भरपूर योगदान दिलेले आहे असं मी समजतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.